5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आमच्या शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काही डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 50-1 मांजरं आहेत. तो 50-1 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. आणि वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या. आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरं एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकते किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो. तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं खूप आवश्यक आहे. फ्रँकली आम्ही या गोष्टीचा 5-5.5 वर्ष फॉलोअप घेतोय. आणि सुरुवातीला फ्रँकली वासामुळेच झालं की कॉरिडॉरमध्ये प्रचंड दुर्गंधी येत होती. अचानक पूर्वी दुर्गंधी येत नव्हती, अचानक दुर्गंधी कुठून यायला लागली हा एक प्रश्न होता. आणि दुसरा, मांजरांचे आवाज रात्री येत होते. त्याच्यावरून एव्हिडंट झालं की समोरच्या घरात मांजर असतील, पण आमचा साधारण असा विचार होता की 2-4 मांजरं असतील. नंतर ते काम करणाऱ्या लेडीज कडून आम्हाला कळालं, जे मेड्स असतात त्यांच्याकडून कळालं की समोरच्या घरात 50 मांजर आहेत, 60 मांजर आहेत वगैरे. कारण ती चर्चा मेड्स मध्ये सुरू झाली होती. तिथून आम्हाला हे प्रकरण कळालं. आणि त्या संदर्भात मी सुरुवातीला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या संदर्भात माझ्यावरच खूप चुकीचे अलिगेशन्स समोरच्या व्यक्तीकडून करण्यात आले की म्हणजे अत्यंत खालच्या पातळीचे आरोप माझ्यावर करण्यात आले या संदर्भात. आणि मग सुरुवातीला कदाचित लोकांना वाटलं असेल, पण नंतर हळूहळू जेव्हा सगळ्यांना प्रकरण लक्षात आलं, त्यावेळेस गांभीर्य लक्षात आलं, त्यावेळेस सगळ्यांनाच त्याचा सिरियसनेस लक्षात आला. पण ही वेळ येत साधारण 4-5 वर्ष गेलेत. आम्ही हा त्रास खूपच लांब वेळ म्हणजे आम्ही खूप सहन केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.